नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 14 मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या 2 सेशनमध्ये सुद्धा याच पाठाचा अभ्यास केला. आपण काय पाहिलं तर पदार्थ म्हणजे काय, पदार्थाचे गुणधर्म कोणते, मूलद्रव्य म्हणजे काय, तर मूलद्रव्यांबद्दल पण अभ्यास केला. आपण आजच्या भागामध्ये सुद्धा मूलद्रव्यांचे म्हणजे संक्षिप्त नावे, पुन्हा मूलद्रव्यांचे वर्गीकरण, जसे धातू, अधातू, धातू सदृश्य आणि अलॉय, संमिश्र म्हणजे काय, तर यांचा आपण आजच्या सेशनमध्ये अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी अशी संक्षिप्त नावं आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो की नाही आपण संक्षिप्त नावं, जसे की DR म्हणजे काय तर डॉक्टर, ADV म्हणजे काय ॲडव्होकेट, CM चीफ मिनिस्टर, HM म्हणजे हेडमास्टर, AC एअर कंडिशन, अशी आपण अनेक म्हणजे संक्षिप्त नावं आपण अनेक ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये वापरतो असो. मग मूलद्रव्य दर्शवण्यासाठी सुद्धा अशी पद्धत वापरली जाते. मग मूलद्रव्यांची संज्ञा वापरण्याची पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली. कोणी मुलांना चालू केली तर मूलद्रव्यांची संज्ञा वापरण्याची पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली. मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावाचा संक्षेप करून बनवलेली असते. कळलं? प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा ही इंग्रजी मुळाक्षराचा वापर करून दर्शवतात. कशी तर प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा ही इंग्रजी मुळाक्षराचा वापर करून दर्शवतात. जेव्हा 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावामध्ये पहिले अक्षर सारखे असते, उदाहरणार्थ बघा, आता कार्बन मध्ये पहिलं अक्षर कुठलं आहे तर C, आणि क्लोरीन मध्ये सुद्धा पहिलं अक्षर कुठलं आहे तर Cच आहे. मग जेव्हा असं असतं, म्हणजे जेव्हा पहिलं अक्षर सेमच येतं, तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी काय करतात तर अक्षराची जोडी वापरतात. कळलं? आता कार्बनसाठी C वापरतात, तर क्लोरीनसाठी Cl म्हणजे काय तर अक्षराची जोडी वापरतात. कळलं तुम्हाला? जेव्हा 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या नावामध्ये पहिले अक्षर सारखे असते, तेव्हा काय होतं, तेव्हा संज्ञा लिहिण्यासाठी अक्षराची जोडी वापरतात. उदाहरणार्थ क्लोरीनसाठी Cl आणि कार्बनसाठी C, आणि प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा इंग्रजी मुळाक्षरांचा वापर करून दर्शवतात. कळलं? आता हा एक जो तक्ता दिलेला आहे त्याच्यामध्ये मूलद्रव्य आहेत आणि त्यांची संज्ञा दिलेल्या आहेत. आपण हा तक्ता आता वाचूया. आता हे बघा, मूलद्रव्य, आता कुठलं हायड्रोजन हे मूलद्रव्य आहे. त्याची संज्ञा काय आहे तर H. हेलियमची संज्ञा काय तर He, कारण H आलाय म्हणून याच्या अक्षराची जोडी वापरलेली आहे. लिथियम Li, संज्ञा काय तर Li. बेरिलियम च काय तर B, संज्ञा काय B. बोरॉन B. कार्बन C, कार्बन या मूलद्रव्याचा संक्षिप्त नाव काय तर C. नायट्रोजन च काय संज्ञा N. ऑक्सिजनची संज्ञा काय तर O. फ्लोरीनची संज्ञा F. निऑनची संज्ञा Ne. आता सोडियम या मूलद्रव्याची संज्ञा काय तर Na. मॅग्नेशियमची संज्ञा काय तर Mg. ॲल्युमिनियमची संज्ञा काय तर Al. सिलिकॉनची Si. फॉस्फरसची संज्ञा काय तर P. सल्फर या मूलद्रव्याची संज्ञा काय तर S. क्लोरीनची संज्ञा काय तर Cl. ऑर्गॉनची संज्ञा काय तर Ar. पोटॅशियमची संज्ञा काय तर K. आणि कॅल्शियमची संज्ञा काय तर Ca. म्हणजे मूलद्रव्य दिलेली आहेत आणि त्यांच्या ह्या संज्ञा आहेत. ह्या सगळ्या इंग्रजी मुळाक्षर आहेत त्यांची. कळलं? तर ही मूलद्रव्य आहेत आणि ही त्यांची संक्षिप्त नावे आहेत. आपण आता त्या मूलद्रव्यांची संक्षिप्त नावे पाहिली. मुलांनो, आपल्या घरामध्ये तुम्हाला माहिती आहे का, असणाऱ्या विद्युत दिव्यांमध्ये जी तार असते, आपल्या घरामध्ये जे विद्युत दिवे असतात ना, बल्ब, ट्यूबलाईट, त्याच्यामध्ये बल्ब असतात, त्याच्यामध्ये काय असतं तर तार असते. तर ती तार कशापासून बनलेली असते माहिती आहे मुलांनो? टंगस्टन या मूलद्रव्याची असते. कुठल्या तर टंगस्टन या मूलद्रव्याची असते. वॉल्फ्रॅम या शास्त्रज्ञाच्या नावावरून त्याला W संज्ञा देण्यात आली. त्याचं संक्षिप्त नाव काय टंगस्टनचं तर W. ती कशावरून ते वॉल्फ्रॅम या शास्त्रज्ञाच्या नावावरून त्याला W संज्ञा देण्यात आली आहे. तसेच चांदीचं संक्षिप्त नाव काय माहिती आहे? चांदी या मूलद्रव्याचं संक्षिप्त नाव काय माहिती आहे का? संज्ञा Ag. काय तर Ag. सोन्याची काय आहे संज्ञा Au. यांच्या संज्ञा अर्जेंटम आणि ऑरम या लॅटिन नावावरून दिलेल्या आहेत. चांदीची काय आहे संज्ञा तर Ag आणि
ह्याची सोन्याची काय आहे तर AU. यांच्या संज्ञा कशावरून दिलेल्या आहेत तर अर्जेंटम आणि ऑरम या लॅटिन नावावरून दिलेल्या आहेत. तर मूलद्रव्य मुलांना माहिती आहेत का, ही स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेमध्ये आढळतात. काय तर मूलद्रव्य ही स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेमध्ये आढळतात. मुलांना आपण आता मूलद्रव्य म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता मूलद्रव्यांची आपण संक्षिप्त नावं आपण पाहिली म्हणजे संज्ञा त्या आपण पाहिल्या. आपण आता काय पाहणार आहोत तर मूलद्रव्यांचे वर्गीकरण. काय मूलद्रव्यांचे वर्गीकरण, हे बघा मूलद्रव्यांचे वर्गीकरण 3 याच्यामध्ये होते म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश्य. काय तर धातू, अधातू आणि धातू सदृश्य. आपण आता यांची माहिती घेऊया. तर धातू म्हणजे काय, मेटल. इंग्लिशमध्ये धातूला काय म्हणतात, मेटल. आपल्या आजूबाजूला आपल्याला म्हणजे धातू आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला धातू फार उपयोगी आहे. आपल्या घरामध्ये ज्या भांडी असतात, आपल्या घरामध्ये वस्तू असतात, आपण जे दागिने वापरतो हे सगळे कशापासून बनलेले असतात मुलांनो, तर हे सगळे धातूपासून बनलेले असतात. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये धातूला असं असाधारण म्हणजे खूप महत्व आहे. पण धातूच्या वस्तू आपल्या अनेक असतात. आपल्या घरातल्या खुर्च्या, आपल्या घरातले म्हणजे कबड हे धातूंपासून बनलेलं असतं. मग आता धातू म्हणजे काय तर ज्या मूलद्रव्यांमध्ये वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म दिसून येतात. आपण हे गुणधर्म आपण पाहिलेले आहोत, आपण शिकलेलो आहोत. तर ज्या मूलद्रव्यांमध्ये वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म दिसून येतात त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात तर धातू असे म्हणतात. मग आता उदाहरणार्थ सोने, लोह, चांदी. कळलं काय, धातू म्हणजे कळलं का, हे जे काही गुणधर्म असतात सगळे वर्धनीयता, तन्यता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म ज्या मूलद्रव्यांमध्ये दिसून येतात त्यांना काय म्हणतात धातू. उदाहरणार्थ सोने, लोह, चांदी. आता अधातू म्हणजे नॉन मेटल. काय अधातू म्हणजे नॉन मेटल म्हणजे काय ते पाहूया. तर ज्या मूलद्रव्यांमध्ये वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म दिसून येत नाहीत त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात तर अधातू असे म्हणतात. तर उदाहरणार्थ फॉस्फरस, सल्फर आणि क्लोरीन. कळलं की ज्या मूलद्रव्यांमध्ये हे जे काही गुणधर्म आहेत धातूंचे म्हणजे जसे की वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, चकाकी, नादमयता हे गुणधर्म दिसून येत नाहीत अशा मूलद्रव्यांना काय म्हणतात तर अधातू असे म्हणतात. उदाहरणार्थ फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. आता धातू सदृश्य मेटॅलॉइड. काय तर धातू सदृश्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये मेटॅलॉइड. तर धातू सदृश्य म्हणजे काय तर जी मूलद्रव्य काही प्रमाणात धातू व अधातूंचे गुणधर्म दर्शवतात. म्हणजे काही प्रमाणात धातू आणि अधातूंचे म्हणजे गुणधर्म दर्शवतात त्यांना काय म्हणतात तर धातू सदृश्य म्हणतात. उदाहरणार्थ अर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम हे त्याची उदाहरणं आहेत. धातू सदृश्य म्हणजे काय तर जी मूलद्रव्य काही प्रमाणात धातू व अधातूचे गुणधर्म दर्शवतात त्यांना काय म्हणतात तर धातू सदृश्य असे म्हणतात. उदाहरणार्थ अर्सेनिक, सिलिकॉन अँड सिलेनियम. मुलांनो आता अलॉय म्हणजे काय ते आपण आता पाहूया. अलॉयला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये म्हणतात समिश्र म्हणजेच काय इंग्लिशमध्ये अलॉय. त्या अलॉय म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे काही धातू शुद्ध स्वरूपात वापरताना खूप अडचणी येतात. जसे की आपण सोनं सुद्धा आपण प्युअर जे शुद्ध सोनं असतं त्याचे दागिने बनत नाहीत. त्याच्यामध्ये काही म्हणजे तांब मिक्स करावं लागतं तर नाहीतर ते त्याचा आकार म्हणजे तयार होत नाही. जसे की काही धातू शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात. उदाहरणार्थ शुद्ध लोखंड हवेत गंजते. शुद्ध सोनं अतिशय मऊ असतं आणि ते अधिक वाकतं. अशा धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्य मिसळून मूळ धातूचे गुणधर्म बदलता येतात. म्हणून आपण जेव्हा सोनाराकडे जातो तेव्हा म्हणजे आपण बांगड्या जे काही दागिने वगैरे बनवतात ते पूर्ण शुद्ध सोन्यापासून बनवू शकत नाही. कारण का मग त्याचा आकार होत नाही. कारण ते शुद्ध सोनं हे अतिशय काय असतं मऊ असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे धातूमध्ये एक किंवा अधिक दुसरी मूलद्रव्य मिसळली जातात आणि मग त्या मूळ धातूचे गुणधर्म बदलता
येतात. धातूच्या या मिश्रणास काय म्हणतात, तर संमिश्र असे म्हणतात. उदाहरणार्थ पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोनं ही काही संमिश्र आहेत. 24 कॅरेट सोनं हे शुद्ध सोनं आहे, मग ते मऊ असतं. मग 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नाही, मग त्याच्यामध्ये काही तांब वगैरे मिक्स करतात, मग 22 कॅरेट सोन्याच्याच वस्तू बनतात. आणि मग 22 कॅरेट सोनं हे काय आहे, तर संमिश्र आहे. मग आता ॲलॉय म्हणजे काय, तर काही धातू शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात. उदाहरणार्थ शुद्ध लोखंड हवेत गंजते, शुद्ध सोनं अतिशय मऊ असतं, ते अधिक वाकते. अशा धातूमध्ये काय करावं लागतं, तर एक किंवा अधिक मूलद्रव्य मिसळून मूळ धातूंचे गुणधर्म बदलता येतात. धातूचे या मिश्रणास काय म्हणतात, तर संमिश्र असे म्हणतात. उदाहरणार्थ पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोनं ही काही संमिश्र आहेत. मग आपण आता तुम्हाला कळलं धातू अधातू. आपण धातूंचे वर्गीकरण केले का कुठले, तर धातू, अधातू आणि धातू सदृश्य. धातूमध्ये जे गुण असतात जसे वर्धनीयता, उष्णता, वाहकता, त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात, तर धातू म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये हे गुण नसतात त्यांना काय म्हणतात, अधातू म्हणतात. कळलं? तर मुलांना आज आपण काय शिकलो, तर आज आपण मूलद्रव्यांची संक्षिप्त नावं शिकलो. म्हणजे जसे की संज्ञा, त्याला काय म्हणतात, तर संज्ञा. जसे की ऑक्सिजनची आपण प्रत्येक वेळेला म्हणजे कार्बनची संज्ञा काय आहे, सी, क्लोरीनची Cl, अशा वेगवेगळ्या म्हणजे मूलद्रव्यांची आपण संक्षिप्त नावे पाहिली. आणि आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण मूलद्रव्यांचे 3 भागात वर्गीकरण होते. जसे कसे, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. धातू म्हणजे काय, तर ज्या मूलद्रव्यांमध्ये चकाकी, नादमयता, असे बरेच तन्मयता, असे अनेक गुण म्हणजे जे गुणधर्म आहेत, उष्णता वाहकता, विद्युत वाहकता, त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात, तर धातू म्हणतात. उदाहरणार्थ सोने, चांदी, लोह. आणि अधातू म्हणजे काय, तर ज्या मूलद्रव्यांमध्ये हे जे उष्णता वाहकता, विद्युत वाहकता, तन्मयता, नादमयता हे गुणधर्म आढळून येत नाहीत, त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात, तर अधातू असे म्हणतात. आणि धातू सदृश्य म्हणजे काय, तर जे मूलद्रव्य काही गुणधर्म धातूचे आणि काही म्हणजे अधातूचे गुणधर्म दर्शवतात त्यांना धातू सदृश्य असे म्हणतात. अर्सेनिक याचं उदाहरण आहे. आणि संमिश्र म्हणजे काय, तर काही अशी मूलद्रव्य आहेत की ती शुद्ध स्वरूपात जर म्हणजे शुद्ध स्वरूपात असली, म्हणजे जसे की सोनं जर शुद्ध असेल तर त्याच्यापासून आपण वस्तू बनवू शकत नाहीत. त्याचं काय होतं, ते वाकतं. शुद्ध स्वरूपातलं जे लोखंड आहे ते सुद्धा गंजतं. मग त्याच्यामध्ये काय, तर आपल्याला एक किंवा जास्त त्याच्यामध्ये मूलद्रव्य त्याच्यामध्ये मिक्स करायचं असतं, त्याला काय म्हणतात, तर संमिश्र म्हणतात. मग 22 कॅरेट सोनं हे काय आहे, तर हे एक संमिश्र आहे. मुलांनो, तुम्हाला कळलं की मूलद्रव्य म्हणजे काय, मूलद्रव्यांचे संक्षिप्त नावे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण कसे केले जाते, म्हणजे वर्गीकरण केले म्हणजे आपण धातू, अधातू आणि धातू सदृश्य आणि संमिश्र म्हणजे काय हे आपण आता पाहिलं. ॲलॉय म्हणजे काय हे आपण आज पाहिलं. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर संयुगे म्हणजे काय तर संयुगे म्हणजे काय, मिश्रण म्हणजे काय, आणि मिश्रण वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत मिश्रणातील घटक वेगळ्या करण्यासाठी हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.